12th स्टँडर्ड फिजिक्स पेपर चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन्स. आज आपण त्याच्या फॉर्म्युल्यावरती डिस्कशन करणार. फॉर्म्युल्याच्या आधी त्या चॅप्टर्समधले काय फिजिकल क्वांटिटी त्याच्यावर आपण डिस्कस करू. तर चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी म्हणजे रेस्टोअरिंग फोर्स. आपण आत्तापर्यंत फोर्स पाहिले तोच आहे, फक्त इथे आला आहे तो रेस्टोअरिंग फोर्स. सिम्बॉल इज कॅपिटल एफ आणि फोर्सचं युनिट आहे न्यूटन. सेकंड, रेस्टोअरिंग फोर्स कॉन्स्टंट. तर रेस्टोअरिंग फोर्स कॉन्स्टंट किंवा नुसतं फोर्स कॉन्स्टंट असं सुद्धा वर्ड यूज केला जातो. सिम्बॉल आहे के आणि त्याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर. सेकंड, नेक्स्ट पिरियड कॅपिटल टी. सेकंड, फ्रिक्वेन्सी यन और एफ असे दोन सिम्बॉल आहेत. युनिट आहे 1 पर सेकंद और हर्ट्स. हर्ट्स हे युनिट मॅक्झिमम इलेक्ट्रिक ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पाहणार आहोत त्या तिथे फ्रिक्वेन्सीचं युनिट हर्ट्स म्हणून यूज केलं जातं. नेक्स्ट आहे लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सिलरेशन. हे तिन्हीच्या तिन्ही युनिट आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पाहिलेले. त्याच फिजिकल क्वांटिटीचे सिम्बॉल डिस्प्लेसमेंट एक्स, लिनियर वेलॉसिटी व्ही आणि लिनियर ॲक्सिलरेशन. आता इथे ॲक्सिलरेशन हे सिम्बॉल का वापरलं आहे, कारण की एशी रिलेटेड इथे अजून एक सिम्बॉल आहे म्हणून इथे लिनियर ॲक्सिलरेशनला आपण ॲक्सिलरेशन असं लिहितो. युनिट डिस्प्लेसमेंट मेजर इन मीटर, वेलॉसिटी मेजर इन मीटर पर सेकंद आणि ॲक्सिलरेशन मेजर इन मीटर पर सेकंद स्क्वेअर. ॲम्प्लिट्यूड सिम्बॉल इज ए. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण लिनियर ॲक्सिलरेशनसाठी ए सुद्धा वापरले, पण इथे हे दोन्ही एक सारखे दिसतील म्हणून इथे लिनियर ॲक्सिलरेशन लिहितो. आणि ॲम्प्लिट्यूड इज ए. ॲम्प्लिट्यूड मेजर इन डिस्टन्स म्हणून युनिट काय त्याचं मीटर आहे. फेज मीन्स अँगल, मग अँगलचे इथं सिम्बॉल आहे अल्फा आणि युनिट आहे रेडियन. अँगल आपण रेडियनमध्ये मेजर करतो और डिग्रीमध्ये. जर डिग्रीमध्ये असेल तर ते आपल्याला कन्वर्ट करून रेडियनमध्ये घ्यावं लागेल. ते सिम्पल रिलेशन पण आहे आपल्याला, पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. ते रिलेशननुसार आपल्याला करावं लागेल. नंतर पुढचे आहेत कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. हे सुद्धा तिन्ही युनिट आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पाहिले. हे तिन्हीचे तिन्ही एनर्जी आहेत म्हणून त्यांचं असलेलं युनिट काय येतं तर जूल येते. ह्या तिन्ही फिजिकल क्वांटिटीचं युनिट येतं इथे जूल येतात. त्यानंतर पुढे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मीन्स अगेन्स्ट ॲम्प्लिट्यूडच आहे पण हे रिझल्टंट, त्यामुळे त्याचा सिम्बॉल आपण वापरतो आर आणि युनिट मेजर इन मीटर्स. फेज ऑलरेडी झालं आपलं. रिझल्टंट फेज जसं ॲम्प्लिट्यूडचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड होतं तसं फेजचं रिझल्टंट फेज होतं. त्याचं युनिट सिम्बॉल आहे डेल. अँड अगेन युनिट एसआय युनिट इज रेडियन. त्याच्यानंतर पुढचे जे दोन आपले मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू एम्पियर मीटर स्क्वेअर अँड मॅग्नेटिक इंडक्शन सिम्बॉल कॅपिटल बी. त्याचे 3 युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर, न्यूटन एम्पियर मीटर्स अँड टेस्ला कॅपिटल टी. असे आहे जे काय आहेत 3 युनिट. हे आपण 11 स्टँडर्ड्समध्ये दोन्हीसुद्धा युनिट्स पाहिलेले आहेत. आता आपण ऑसिलेशनचे ॲक्च्युअल फॉर्म्युले पाहू. तर फर्स्ट फॉर्म्युला येतो तो म्हणजे द मॅग्नेट्यूड ऑफ रेस्टोअरिंग फोर्स. तर फोर्सचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू के एक्स. आता आपण तिथे डेरिवेशनमध्ये एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. इथे फोर्स हा निगेटिव्ह फक्त डायरेक्शन दाखवते, मॅग्निट्यूड हा नेहमी पॉझिटिव्हच येतो म्हणून आपण इथे लिहिताना फक्त एफ इज इक्वल टू के एक्स. के फॉर फोर्स कॉन्स्टंट्स और स्प्रिंग कॉन्स्टंट. जे तुम्हाला मटेरियल दिलं असेल त्याचं ते काय कॉन्स्टंट आहे. एक्स इज डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, कारण की आपल्याला मीन आणि एक्स्ट्रीम अशा 2 पोझिशन असतात. तर ते डिस्प्लेसमेंट तुम्हाला कुठून दिलं आहे, मीनकडून दिले की एक्स्ट्रीमकडून दिलं ते महत्त्वाचं आहे. नेहमी डिस्प्लेसमेंट हे मीनकडूनच मोजायचं असतं म्हणून इथं काय दिलं फ्रॉम इट्स मीन पोझिशन. आता पुढे द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम. तर द डिफरन्शियल इक्वेशन काय डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू
0. हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम और ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. दोन्हीपैकी कसं आहे लक्षात ठेवा. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम किंवा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. त्यानंतर टाईम पिरियड ऑफ एस एच एम. तर टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला काय आला आहे आपला अंडर रूट के बाय एम. त्याचा रेसिप्रोकल केला तर एम बाय के मीन्स टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट मास अपॉन फोर्स कॉन्स्टंट इज द सिम्पल रिलेशन. नंतर फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम एन इज इक्वल टू 1 बाय टी किंवा रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड्स. म्हणजे ह्या इक्वेशन ह्या फॉर्म्युल्याचं काय होणार रेसिप्रोकल एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट के बाय एम. इज दॅट क्लिअर. तसे आपले सिम्पल फॉर्म्युले. तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला सी ए टीसाठी इम्पॉर्टंट्स आहेत. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण 3 फॉर्म्युले पाहिले होते. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड एक्सलरेशन. तर फर्स्ट आपण डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. तर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन एस एच एम ॲट एनी इन्स्टंट टी इज गिवन बाय. म्हणजे एक कोणत्याही पोजिशनला असेल तर आपला स्टँडर्ड फॉर्म्युला येतो एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. ए फॉर ॲम्प्लिट्यूड ऑफ एस एच एम, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा टी प्लस अल्फा फेज ऑफ एस एच एम. हा संपूर्ण अँगल दिला जातो किंवा आपल्याला हा अल्फासुद्धा दिला जातो इन्स्टंट फेज. फेज ऑफ एस एच एम दिलं तर ओमेगा टी प्लस अल्फा आणि इन्स्टंट फेज दिलं तर फक्त काय असेल तो अल्फा असेल. आता पुढे इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम द मीन पोजिशन अँड मूव टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. जर तो एक्स्ट्रीम पोजिशनकडे जर मूव करत असेल तर फेज काय घेतो आपण 0 आणि देन इट डिस्प्लेसमेंट ॲट एनी टाईम टी इज गिवन बाय. तर आपलं इक्वेशन आहे तर एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. जर तो कुठून सुरू होतो आहे आता स्टार्ट फ्रॉम मीन पोजिशन म्हणजे हा तिथूनच जर तो सुरू होत असेल तर त्याचा फेज म्हणजे असलेला अँगल हा अँगल काय येणार आहे 0 असणार. म्हणजे इथून काय ते फेज तयार होतोय का तर नाही होत. पुढचं आहे इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोजिशन. म्हणजेच फेज काय झाला पाय बाय 2. म्हणजे आपण इथे छोटीशी जर डायग्रॅम पाहिली तर आता आपला तो एक्स्ट्रीम म्हणजे ही पोझिशन झाली तो इथून सुरू झाला तर मग हा अँगल काय असणार आहे पाय बाय 2 असणार आहे की ना. अल्फा इज इक्वल टू पाय बाय 2. मग तो अँगल घेतला आपण तर पाय बाय 2. देन इट डिस्प्लेसमेंट टाईम टी इज गिवन बाय. तर टाईम कायचं रिलेशन काय झालं एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. अल्फाची व्हॅल्यू काय आली ती आता आपली पाय बाय 2. ओमेगा टी प्लस पाय बाय 2 म्हणजेच काय असतं आता आपलं सिम्पल आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचं रिलेशन आहे एक्स कॉस ओमेगा टी. म्हणजे साईन पाय बाय 2 प्लस थिटा काय असतो कॉस थिटा. तिथे थिटाची व्हॅल्यू काय ओमेगा टी. म्हणजे तुमचं एक्स्ट्रीमला इक्वेशन काय आलं ए कॉस ओमेगा टी आणि मीनला इक्वेशन आलं एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. हे सुद्धा दोन लक्षात ठेवा की तुमच्या पार्टिकलची स्टार्टिंग पोझिशन कुठे नाही मीनकडून आहे की एक्स्ट्रीमकडून आहे त्यानुसार इक्वेशन बदलत जातं. नेक्स्ट व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन एस एच एम. आता पार्टिकलची आपल्याला व्हेलॉसिटी काढायची म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. द व्हेलॉसिटी इन एस एच एम इज गिवन. तर हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर आता त्याची 2 पोझिशन आहे. द व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम ॲट मीन पोझिशन. तर सर्वात जास्त व्हेलॉसिटी कुठे असते मीन पोझिशनला आणि मीन पोझिशनला एक्सचा काय असतो 0 असतो. म्हणजे तुमचं इक्वेशन काय येतं व्ही मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा. आणि दुसरं आहे द व्हेलॉसिटी 0 ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला तुमची व्हेलॉसिटी काय येते 0 येते का तर एक्स इज इक्वल टू ए. ह्या ॲट एनी पोझिशनची इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर ए पुट केली तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय येणार आहे 0. म्हणजे मिनिमम एक्स्ट्रीम पोझिशनला आणि मॅक्झिमम मीन पोझिशनला. अँड द व्हेलॉसिटी ॲट मिडवे म्हणजे मिडलला असेल. म्हणजे समजा आता इथं आपण सिम्पल एक डायग्राम ड्रॉ करू आणि ही त्याची काय मिड पोझिशन आहे. म्हणजे हा अँगल आपला आहे
पाय बाय 4. तिथली वेलॉसिटी काय असते, v इज इक्वल टू √3/2 इंटू व्ही मॅक्स, म्हणजे असलेल्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा तो काय √3/2. हे सुद्धा आपल्याला CATसाठी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. नंतर पुढे येतं तो म्हणजे ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचं रिलेशन काय आहे, तर ॲक्सलरेशन the magnitude of acceleration in SHM is given by means any position acceleration is equal to omega square into x. X means displacement. The magnitude of acceleration is 0 at mean position. कारण की mean positionला x is equal to काय असतो, 0 असतो. तो जर इथे पुट केला तर मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार. mean positionला acceleration is 0. आता द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन इज मॅक्झिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲक्सलरेशन इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर. हे येते ती एक्स्ट्रीम पोझिशनला येते. आता द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन ॲट अ मिड वे, म्हणजे मिड पोझिशनला असेल तर तो काय असणार आहे, मॅक्झिममच्या निम्मा. ॲक्सलरेशन इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे जिथे तुमचा ॲक्सलरेशन मॅक्स आहे बरोबर त्याच्या निम्मा, तर तो कुठे असणार आहे, x/a/2 ला असणार आहे. आता इथे CATमध्ये कधी कधी क्वेश्चनला आपल्याला ॲम्प्लिट्यूड न देता पाथ लेन देतात. पाथ लेन म्हणजे एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीमचं असलेलं डिस्टन्स. तर ते डिस्टन्स काय असतं, ए म्हणजे मीनपासून एक्स्ट्रीम ते डिस्टन्स ॲम्प्लिट्यूड, आणि इकडचे एक्स्ट्रीमचे डिस्टन्स म्हणजे ॲम्प्लिट्यूड. ह्या दोन्ही ॲम्प्लिट्यूडचे ॲडिशन केलं तर काय येणार आहे, 2a. त्याला आपण काय म्हणतो, पाथ लेन. आणि कंप्लीट वन ऑसिलेशनची लेंथ किती असते, तर 4a असते. हे लक्षात ठेवा, एका ऑसिलेशनची लेंथ किती आहे, 4a. आता द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. मग अशी आपण सांगितलेलं डिस्प्लेसमेंट कुठून मोजायचं, मीन पोझिशनपासून. जर पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, देन डिस्टन्स कवर बाय द पार्टिकल इज नॉट द डिस्प्लेसमेंट एक्स. टू फाइंड द डिस्टन्स, ते काय कसं मग डिस्टन्स येणार, ॲम्प्लिट्यूड किंवा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मायनस डिस्टन्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. हे लक्षात ठेवा, एक्स्ट्रीम पोझिशनपासून जरी डिस्टन्स दिलं असलं तरी ते एक्स लिहिताना ए मायनस सबट्रॅक्शन करून ती व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. नेक्स्ट एनर्जीज ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. मग त्या एनर्जीमधली पहिली एनर्जी कोणती आहे, तर कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. मग ॲट एनी पोझिशन इज गिवन बाय कायनेटिक एनर्जी सिंपल फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. m ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय, k म्हणजेच फोर्स कॉन्स्टंट. हा झाला आपला ॲट एनी पोझिशन. मग आपल्याकडे दोन पोझिशन, एक मीन आणि दुसरी एक्स्ट्रीम. जर मीन पोझिशनला असेल तर फॉर्म्युला काय येतो, कायनेटिक एनर्जी ते मॅक्झिमम असतो, 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 k a स्क्वेअर. कारण तिथे x इज इक्वल टू काय, 0 आहे. त्याच्यानंतर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी मिनिमम असते, 0. का, तिथे x इज इक्वल टू काय, a. आता दुसरी आपल्याकडे पोटॅन्शियल एनर्जी. काय पोटॅन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ॲट एनी पोझिशन. फॉर्म्युला काय येतो, 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 k x स्क्वेअर. ही झाली आपली त्याची असलेली पोटॅन्शियल एनर्जीची सिंपल फॉर्म्युला. आता ह्याचेसुद्धा दोन रिलेशन आहे, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. तर पोटॅन्शियल एनर्जी ॲट मीन पोझिशन इज मिनिमम. का, तर x इज इक्वल टू काय येते मीन पोझिशनला, 0 येते. ते 0 पुट केलं तर आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला पोटॅन्शियल एनर्जी काय असते, मॅक्झिमम असते. x इज इक्वल टू हिअर a म्हणजे काय येतं, 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 k स्क्वेअर. तर कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जीचं आपलं रिलेशन जर पाहिलं तर जिथे कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे
तिथे पोटेन्शियल एनर्जी मिनिमम येते त्या पॉईंटला. सेम जिथे कायनेटिक एनर्जी मिनिमम आहे त्या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी काय मॅक्झिमम. मग ह्या दोघांच्या ॲडिशनपासून, त्या पोझिशनच्या ॲडिशनपासून काय तयार होणार आहे, टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट एनी पोझिशन, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन इज गिवन बाय. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 m² A² इज इक्वल टू 1/2 K². टोटल एनर्जी इज द ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आणि ह्यांची कोणत्याही पोझिशनला जर ॲडिशन केली तर ॲन्सर काय येणार आहे, 1/2 m² A². हे पोझिशनवरती डिपेंडन्स नाही, इट इज ओनली डिपेंडेंट बाय ॲम्प्लिट्यूड, मास अँड अँग्युलर वेलॉसिटी किंवा फोर्स कॉन्स्टंट. ह्या पॉईंट्सवर तो काय डिपेंडन्स असलेली एनर्जी, आणि ते सगळेचे सगळे पॉईंट्स कॉन्स्टंट येतात, म्हणून आपण त्याला कॉन्स्टंट म्हणजे टोटल एनर्जी ॲट एनी पोझिशन इज कॉन्स्टंट. आता पुढचं आहे आपलं पॉईंट, कंपोजिशन ऑफ 2 SHM. म्हणजे जर आपल्याकडे 2 डिस्प्लेसमेंट असतील तर त्यांच्यापासून तयार झालेलं नवीन डिस्प्लेसमेंट, किंवा 2 फेज असतील त्यांच्यापासून तयार झालेलं नवीन फेज, त्या कंडिशनला तुमचा पिरियड म्हणजे दोन्ही ऑसिलेशनचा पिरियड आणि पाथ हा काय सारखाच आहे. म्हणजे ते एकमेकांना काय झाले पाहिजे, कुठेतरी कॉन्टॅक्टला आले पाहिजे, पण त्यांचं ॲम्प्लिट्यूड आणि फेज हे कसे डिफरंट्स आहेत. आधी आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पाहू, ते काय x1 म्हणजे फर्स्ट पोझिशनसाठी, इथे 2 SHM आहे, तर एकासाठी x1 ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे A1 साइन ωt प्लस α1, दुसऱ्यासाठी x2 इज इक्वल टू A2 साइन ωt प्लस α2. त्या दोघांचं कॉम्बिनेशन, आता कंपोजिशन म्हणजे असं कॉम्बिनेशन किंवा ॲडिशन म्हणून आपण, x इज इक्वल टू x1 प्लस x2. आणि त्यांचं ॲडिशन केल्यानंतर जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे ह्या 2 ॲम्प्लिट्यूडपासून एक तयार होणारं ॲम्प्लिट्यूड काय तयार होतं, R इज इक्वल टू √A1² प्लस A2² म्हणजे फर्स्ट ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर प्लस सेकंड ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट ॲम्प्लिट्यूड इंटू सेकंड ॲम्प्लिट्यूड इंटू कोसाइन अँगल बिटवीन चेंज इन फेज. ह्या दोघांनी फेजमधला असलेला चेंज किंवा डिफरन्स, कॉस α1 मायनस α2, हे सगळ्याचे सगळे कशात येतात, रूट्समध्ये. हा ऑलरेडी फॉर्म्युला आपण गेल्या वर्षी मॅथमॅटिकल्स मेथड्स हा जो आपला फिजिक्समधला चॅप्टर त्याच्यामध्ये आपण हा पाहिलेला आहे. पुढचा फॉर्म्युला येतो आपला द इनिशियल फेज ऑफ रिझल्टंट मोशन म्हणजे किंवा रिझल्टंट फेज. मग रिझल्टंट फेज म्हणजे काय, तर हे 2 फेजपासून तयार झालेलं फेज त्याला आपण काय म्हणतोय, डेल. डेल इज इक्वल टू टॅन इनवर्स A1 साइन α1 प्लस A2 साइन α2 डिवायडेड बाय A1 कॉस α1 प्लस A2 कॉस α2. असे काय ते 2 फॉर्म्युले आहेत. आता ह्याचा दुसरा फॉर्म्युला काय येतो, कॉट इनवर्स. जर मी कॉट केला तर तो काय असतो, कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. कॉस काय येणार, A1 कॉस α1 प्लस A2 कॉस α2 डिवायडेड बाय A1 साइन α1 प्लस A2 साइन α2. हे लक्षात ठेवा, कॉट असेल तर कॉस अपॉन साइन, टॅन असेल तर साइन अपॉन कॉस. नेक्स्ट फॉर्म्युला येतो टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. तर T इज इक्वल टू 2π √L/G. L इज लेंथ ऑफ पेंडल म्हणजे तुमची जी काय लेंथ आहे त्या सिम्पल पेंडुलमची लेंथ ऑफ पेंडल. आता इथे L इज इक्वल टू स्मॉल l प्लस R. आता हा स्मॉल l म्हणजेच काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग, लेंथ ऑफ स्ट्रिंग. आणि हा स्मॉल r म्हणजे काय, रेडियस किंवा सेंटर किंवा मिड पॉईंट ऑफ बॉल असेल किंवा बॉब असेल त्याचा असलेला मिड पॉईंट. तिथून डिस्टन्स आपण हे काय करणार आहे, मेजर करणार आहे. ही L म्हणजे तुमच्या स्ट्रिंगच्या 1 एंड ज्या रिजिड सपोर्टला अटॅच केलं तिथून जी तुम्ही ऑब्जेक्ट घेतला त्याच्या सेंटरपर्यंतचं असलेलं डिस्टन्स. आता इथे फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. मग ह्याचा रेसिप्रोकल केलं तर 1/2π √G/L. तर दुसरं आहे ते त्याच्यामध्ये टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम. मग तिथे नावातच आहे, सेकंड मीन्स 2 सेकंड. ज्यावेळेस एखाद्या पेंडलचा फिक्स टाइम पिरियड हा 2 सेकंद असेल त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, सेकंड पेंडुलम. मग त्या सेकंड पेंडुलमची लेंथ पण फिक्स असते, ती लेंथ काय आहे,
जी अपॉन पाय स्क्वेअर और 1 मीटर्स ही नियरली इक्वल काय ते 1 मीटर्स येते, त्याला आपण काय म्हणतो सेकंड पेंडुलम. आता लास्ट फॉर्म्युला अँग्युलर एसएचएम हा आपल्याला न्यू पॉईंट आहे न्यू सिलेबसमधला. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम म्हणजे जसं आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम पाहिलं तसंच हे अँग्युलर एसएचएम. डी स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर प्लस सी आय थीटा इज इक्वल टू 0. आता इथे थीटा म्हणजे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सी म्हणजे जसं तिथं आपला फोर्स कॉन्स्टंट होता त्याप्रमाणे इथे असलेल्या त्या स्प्रिंगचा किंवा त्या ऑब्जेक्टचा कॉन्स्टंट आणि आय मोमेंट ऑफ इनर्शिया. जर आपण हा फॉर्म्युला लिनियर एस एच एमशी जर कम्पेअर केला डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम एक्स इज इक्वल टू 0. लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर आहे म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंट आलं. तिथे कॉन्स्टंट होता इथे सुद्धा कॉन्स्टंट आहे. हा लिनियर डिस्प्लेसमेंट इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे मास आहे लिनियरमध्ये मास आहे आणि अँग्युलरमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया की जे आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये फिजिकल सिग्निफिकन्समध्ये पाहिलं आहे की लिनियर मोशनमध्ये इनर्शियाचं काम कोण करतं मास करतो, तर रोटेशनल मोशनमध्ये इनर्शियाचं काम कोण करतं तर मोमेंट ऑफ इनर्शिया. जिथे जिथे मास असेल तिथे अँग्युलरमध्ये काय असणार मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यानंतर लास्ट मॅग्नेट व्हायब्रेटिंग युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे जर एखादा मॅग्नेट जर आपण मॅग्नेटिक इंडक्शनमध्ये जर फॉर्म केलं तर तो रोटेट होणार त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. मग त्याचा असलेला टाईम पिरियड काय तर टी इज इक्वल टू 2 अंडर रूट आय डिवायडेड बाय म्यू बी. आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया की तो कोणत्या स्पीडने रिलेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आहे म्हणजे ती स्पेरिकल आता असलेला तो रॉड आहे मग त्या रॉडची असलेली मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन किती का नाही तर आपण काय म्हणतो युनिफॉर्म मॅग्नेट तिथं वर्ड आला पाहिजे युनिफॉर्म रॉड मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन. जर तुमच्याकडे तो रॉड मॅग्नेट असेल तर त्याप्रमाणे इथली असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया ती लिहिणार. म्यू मीन्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स. तर आता म्यूचा फॉर्म्युला काय किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा स्मॉल एम मीन्स पोल स्ट्रेथ इंटू डिस्टन्स बिटवीन टू पोल किंवा 2 L अँड बी मीन्स मॅग्नेटिक इंडक्शन. हे दोन्ही फॉर्म्युले न्यू सिलेबसमध्ये नवीन आहेत आपल्याला. बाकी संपूर्ण सिलेबस हा आपला ओल्ड सिलेबसच आहे. इज दॅट क्लिअर? ओके. लास्ट फॉर्म्युला आपला येतो डॅम्प ऑसिलेशन. आत्तापर्यंत आपण जे ऑसिलेशन पाहिले ते अनडॅम्प. डॅम्प ऑसिलेशनमध्ये काय होतं तुमचा ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीज होतो. तिथं जो फोर्स अप्लाय होतो तो 2 फोर्समध्ये अप्लाय होतो. एक टोटल फोर्स इज द रेस्टोरिंग फोर्स आणि दुसरा फ्रिक्शनल फोर्स. तर ह्या दोघांचं सुद्धा आपण काय घेणार आहे किंवा त्याला आपण विस्कस फोर्स म्हटलं तरी चालेल. तर ह्या दोघांचं आपण सिम्पल रिलेशन म्हणजे फर्स्ट आला आपला रेस्टोरिंग फोर्स आणि दुसरा विस्कस फोर्स. ह्या विस्कस फोर्समुळे तुमचं ॲम्प्लिट्यूड काय होतं कंटिन्युअसली डिक्रीज होतं. ह्या दोघांचे इक्वेशन आहे त्याचं फोर्सचं तर सिम्पल इक्वेशन काय आहे यम डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. विस्कस फोर्स म्हणजेच मायनस के एक्स रेस्टोरिंग फोर्स म्हणजेच काय आलं मायनस के एक्स आणि विस्कस फोर्स इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट किंवा त्याला आपण कॉन्स्टंट इंटू डी एक्स डिवायडेड बाय डी टी म्हणजे तो कोणत्या स्पीडनी कमी होतोय तो ह्याला म्हणतो आपण विस्कस कॉन्स्टंट. आणि ते जर हा यम खाली डिवाइड नेला तर आपला हा फॉर्म्युला तयार होतो. हे जे रिलेशन आहे ते रिलेटेड टू द रेस्टोरिंग फोर्स आणि हे जे रिलेशन इज रिलेटेड टू द विस्कस फोर्स. आणि हे आपलं सिम्पल ह्या दोन्ही फोर्सचे ॲडिशन म्हणजेच डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअरचं असलेलं सिम्पल रिलेशन आहे. तसा आपला हा डॅम्प ऑसिलेशनचा फॉर्म्युला ह्याच्यावरती सुद्धा एक्झाम्पल हे CATला विचारले जातात. ओके, थँक्स.